कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण यांचं मुख्यालय असलेलं कोल्हापुरातील विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचं मुख्य कार्यालय पुण्यात हलवण्याची परवानगी मागणीचं पत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुनील फुलारी यांनी विभागीय आयुक्तांना 10 डिसेंबरला दिलंय। हे कार्यालय पुण्यात स्थलांतरित करण्याच्या हालचाली वेगवान झाल्या असून याविरोधात कोल्हापुरात जन आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील गुन्हेगारी नियंत्रणात असून गुन्ह्यांची संख्या कमी असल्यानं हे कार्यालय पुण्यात स्थलांतरित करा असं कारण विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या पत्रात दिलंय। या पत्रात शासनाची सर्व विभागीय कार्यालयं पुण्यात आहेत, मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र हे कार्यालय कोल्हापुरात आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात तसंच इतर कार्यालयांच्या महत्त्वाच्या बैठकीकरता पुण्याला जावं लागतं। पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण इथं मोठं बंदोबस्त आहे आणि व्हीव्हीआयपी दौरे असतात। पुणे हे सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण असल्यानं विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालय हे प्रशासकीय दृष्ट्या पुणे इथं स्थलांतरित करणं गरजेचं आहे। अशा आशयाचं पत्र दिल्यानं पुन्हा एकदा कोल्हापुरातून तीव्र विरोध दर्शविला जात आहे। दरम्यान याबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचं मुख्य कार्यालय पुण्यात हलवण्याच्या हालचाली खऱ्या असतील तर हा सरकार बदलल्याचा परिणाम असल्याचं म्हटलंय। कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या, व्यापारीदृष्ट्या असलेलं महत्त्व आणि कर्नाटक, गोवा यांची सीमा पाहता हे कार्यालय कोल्हापुरात असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय।